आता नाशिक मध्ये राहून जा तुम्ही रंगपंचमीचा असा आनंद नाही घेतला आणि रंगपंचमीला एवढी सगळी मस्ती जर होत नसल तर कायच आनंद घेतलाय राव तुम्ही रंगपंचमीचा. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज रंगपंचमी असल्यामुळे सगळीकडेच माहोल एकदम खतरनाक होता आणि झोपेतून उठल्यापासूनच रंग लागायला सुरुवात झाली होती आणि त्यात आम्ही सगळे बॅचलर. आता बॅचलर म्हटलं 2 टीमांमध्ये महायुद्ध झाल्याशिवाय काय राहणार आहे का? मग काय युद्धाला सुरुवात तर एकदम खतरनाक झाली होती. ते तिकून कलरचं पाणी फेकतात, ते इकडे आम्ही पाण्यात माती मिक्स करून फेकत होतो. आता एवढं सगळं महायुद्ध झाल्यानंतर आम्ही परत आंघोळ केली आणि निघालो होतो नाशिकची खरी रंगपंचमी बघायला, म्हणजेच आपल्या पंचवटीला. पंचवटी तर अजून थोडी लांब होती, पण आम्हाला शालीमार पासूनच इतका खतरनाक माहोल दिसायला सुरुवात झाली होती ना, की डायरेक्ट आम्ही इथं स्मोक करून नाचून घेतलं होतं. आता रस्त्याने जाताना जेवढे पण मंडळ लागत होते त्या सगळ्या मंडळामध्ये जाऊन आम्ही नाचायचंच काम करत होतो फक्त. आता या मंडळातले इथले पोरं तर रंगपंचमी कमी आणि कपडे फाडाफाडीत जास्त करत होते, पण म्हटलं घ्या आजच्या दिवस मजा करून परत थोडी बघायला भेटणार आहे सगळं. डान्स करून करून माझी तर बॅटरी पूर्ण लो झाली होती, पण हे पोरं काय थांबायला तयार नव्हते. फायनली आम्ही पंचवटीमध्ये तर आलो होतो, पण इथं मात्र काहीतरी वेगळाच माहोल होता. आमच्या रूमवरच्या पोरांनी डायरेक्ट गंगेत एकमेकांना बुचकाळायला चालू केलं होतं. पण हे सगळं करण्यामध्ये खूप जास्त मजा येत होती आम्हाला. आणि मित्रांनो, याचबरोबर आपला व्लॉग सुद्धा इथंच एंड होतोय. मित्रांनो, नाशिक मधली बेस्ट रंगपंचमी कुठे होते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्लॉग जर आवडला असेल ना तर फॉलो नक्कीच करून घ्या.